आहेत का मॅडम? जाऊ मला ते क्रीडाला जे पाठवलं ना त्याची कॉपी त्याच्यात धरले का हॅमास सरांना म्हणजे पाहिजे ते CCTVचं तुम्ही जे माहीत होतं ना, मी एक पत्र दिलेलं आहे तुमच्याकडे पोचलं का? उंडे सर होते त्यावेळी, त्यांच्याकडे दिलं होतं मी. तुम्ही ते वाचलं का पूर्ण? कारण का अगदी सगळं डिटेलमध्ये मी दिलेलं आहे, का गरज आहे आणि किती नितांत गरज आहे, आणि त्याचे सगळे GR जे आहेत त्या संबंधित जे GR आहेत, कोर्टाच्या कॉपीज आहेत, ते सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आता नुकतंच आहे ना पोलिसांच्या बाबतीत म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा आलेलं ते जे बॉम्बला झाला त्या दृष्टीनं ते फार महत्त्वाचं झालेलं आहे. पोलीस ते वेगळं करतील, पण मी म्हणतोय ते कार्यालयामध्ये ऑफिसरांच्या केबिनमध्ये. आणि माझा उद्देश यासाठी आहे की पारदर्शकता आपल्या सगळ्यांना हवी आहे. तर पारदर्शकता ते त्यासाठी मी म्हणतोय. आणि ते जे सुद्धा मी कुठं असावं ते सुद्धा मी त्यामध्ये दिलेलं आहे. ते अधिकाऱ्यांना दिसतील असं ह्याच्यामध्ये असावा, नागरिक आपल्याला बघायचे नाही आहेत त्यामध्ये. अधिकारी दिसले पाहिजे नाही. हा बरोबर आहे, मग तसं तरी करा. इथनं फक्त बघा ना, फक्त नागरिकच दिसतात. हां 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 नाही ठीक आहे. मग मॅडम बघा, तो आहे ना, दॅट इज ॲग्रीड. म्हणजे मी म्हणतो व्हेरी राईट, हे उलटं चांगलं उदाहरण आहे. त्याच्यामध्ये साऊंड सुद्धा असायला हवा. मॅडम त्या ह्याच्यामध्ये सगळं बघितलं टाकले मी एकदा वेळ काढून. तुम्ही फक्त सुट्टीवर होता मॅडम, रजेवर होता. मी एक दोन आठवड्यापूर्वीची गोष्ट सांगतो आहे. आणि पण उंडे सरांची भेट झाली, खूप बरं वाटलं. मी नुसतं तुम्ही नाही तर तुमचे कनिष्ठ सगळे अधिकारीसुद्धा अतिशय सहकार्य करणारे आहेत. आम्हाला फार बरं वाटतं. तर याच्यामध्ये मॅडम काय होतं माहिती आहे का, मी महिला म्हणून सांगतो, म्हणजे तुम्हाला तर अगदी म्हणजे आपल्याकडं म्हणजे वैद्यकीय किंवा हेल्थ डिपार्टमेंटला हा प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांना त्रास झाला आहे, पण त्यांना दाखवायला पुरावाच नाही आहे त्यांच्याकडे. तर असं होतं. तर तुमच्या म्हणजे साठी खूप महत्त्वाचं आहे. आणि परत ते विशाखा वगैरे मॅडम माझ्याकडे सगळे GRची सगळी लिस्ट आहे आता, TV10 GR. तर त्याच्यामध्ये 2 आहे की ग्राउंड रिपोर्टसुद्धा आम्ही देणार आहे आणि हे आयुक्तांकडे देणार आहे. आम्ही दिवाळीनंतर हे सुरू केलेलं आहे. तर नाही, मला आता फक्त सांगा की म्हणजे मी तुम्हाला काही म्हणजे हे देतो. आता भोसेकर साहेब जे डेप्युटी कमिशनर आहेत, त्यांना बाल कल्याण, समाज कल्याण त्यांचा विभाग आहे. तर ते आम्हाला कॅमेरा बंद करायला सांगतात. ते कॅमेरा आलेले मी टाकलेले आहे ते, म्हणजे हे चुकीचं जोर आहे. आणि त्यांच्याकडे स्वतः CCTV नाही आहे. मग नागरिकांतर स्वतःचं संरक्षण कसं करायचं, हे ऑफिस नागरिकांसाठी सुद्धा आहे ना, असा विषय. तर त्यांच्याकडे अगोदर बसवा ना मॅडम. अगदी बरोबर आहे, पण मग CCTV आता तुम्ही म्हटलं ना, तुम्हाला दोष देता येत नाही, पण सगळे विशेष करून मॅडम मी कॅमेऱ्यावर सांगतोय. वैद्यकीय विभागाने त्यांनी किंवा जे हेल्थ डिपार्टमेंटनं काय सांगितलं आहे की आम्ही अर्ज दिलेला आहे. त्यांचं म्हणणं असं की शेकेटकर मॅडम करत नाही इनडायरेक्टली. ठीक आहे, तुम्ही काय सबमिट केलेत म्हणजे बरं. आणि मग कधी त्यावर आपण म्हणजे किती पैसे लागणार, काय बजेट काढायला लागेल ना, म्हणजे हे तरी काही ठिकाणी बिलकुल नाही मॅडम. आणि दुसरं बायोमेट्रिक अटेंडन्स तुमच्या अंडर येत आहे इलेक्ट्रिकल असल्यामुळे वगैरे का नाही? बरं, मग तेही मॅडम काय माहिती आहे का, तुम्हाला सुद्धा रिपोर्ट देतो जसं आयुक्तांना देणार ना. महानगरपालिकेचा माझा 3 वर्षाचा अनुभव असा आहे की त्यांची जी टायमिंग आहे, तर सगळेजण फक्त 50%च काम करतात. म्हणजे त्यामध्ये बायोमेट्रिक अटेंडन्स झाला आणि CCTV त्यामध्ये ते आणि मुवमेंट रजिस्टर तुम्ही एकदा चेक केलं ना. आणि सगळं हे शासनानं सांगितलेलं आहे. म्हणजे शासनाचा सुद्धा महानगरपालिका अपमान करते का अर्थाने. तर हे सुद्धा तुम्ही हेड म्हणून बघा ना मॅडम. कधी येऊ मॅडम? लगेच का येऊ? ते मला आता सगळं रूम टू रूम सर्वे करायला सांगते.
नाही तुम्ही एकदा वाचल्यानंतर नाही आधी त्याच्यानंतर भेटू survey द्या. करून किती खर्च येणार आहे काय ते काढायला लागेल ना एस्टिमेट आपल्याला. बर मग मला एक तर सांग ना की कधी येऊ, म्हणजे एक पुढच्या आठवड्यात येतो की, म्हणजे लगेच येत नाही, लगेच उद्या परवा येत नाही. पुढच्या आठवड्याचा आज शेवटचाच दिवस आहे. बरं. पुढच्या आठवड्याला लगेच मंडे पण मॅडम मी ते पत्र देऊन खूप दिवस झालेत. उंडे सरांशी एकदा बोलून बघा. उंडे सर, ओ सॉरी, मी तुमची स्तुती करतोय आणि म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं सर. मी या व्यक्तींना तुम्ही नव्हता, त्यांनी सगळं पूर्ण जबाबदारीनं माझ्याशी चर्चा केली. मग काय बोलायची गरजच नाही. आणि त्यांची बघा सर, मी त्यावेळी त्यांचं हे केलं, आय कार्ड हे वरिष्ठ अधिकारी आहेत, तर वरिष्ठ अधिकारी आय कार्ड घालत नाहीत, तर त्यांनी आय कार्ड घातलं त्यांचं हे सगळं नाही सर. मॅडम जर हे असतील ना खरं सिरियसली यांच्यावर कारवाई करायला पाहिजे असं शासनानं सांगितलेलं आहे. महानगरपालिकेचेच आहेत का हे, आणि तुमच्यासमोर कसे बसू शकतात हे? हे दोघं महानगरपालिकेचे आहेत, ते दोघं तर. नाही 1 2 3 तरी आहेत ना, तर मॅडम यांच्यावर काय कारवाई करणार? बघा ते बघा, ते सर मागं आहेत, त्यांनी आय कार्ड घातलेलं आहे बघा. येस मॅडम, आणि महिला शक्यतो आय कार्ड घालत नाहीत. हो, ते आपल्या इथं असतं. नाही तिथं rash आहे. माझं म्हणणं काय आहे त्याच्यावर काहीतरी हा नाही त्यांना माहिती असू दे ना, आहे, मी त्यांना मागेही त्यांना म्हटलं मला rash येते त्या. त्यांना माहीत आहे ते. नाही हे मी टाकत नाही बरं का, मी सगळं टाकत नाही. कारण का अधिकारी जे काम करतात ना त्यांनी आय कार्ड घातलं नाही, वेळेवर आले नाहीत वगैरे, आम्ही बघणार सुद्धा नाही. आमचा मुद्दा काही काम होणे. तर हे मॅडम हे तिघांवर काय कारवाई करणार ते मला कळवा मॅडम. त्यांना कमीत कमी शो कॉज नोट. नाही ओके 1 2 आणि हे 3. नाही होते नाही. अच्छा ते नाही का, मग दोघं सॉरी, ते असे खाली मारून. मॅडम त्यांना सांगा की दर्शनी भागावर घालायचं आहे, त्यांच्याकडे आहे, मग त्यांनी का घातलंय बघा ना. तुमचे अधिकारी आहेत ते, वरिष्ठ अधिकारी आहेत ते. काय म्हणजे हे उत्तर आम्हाला मी मिळून आहे ना, माझा कॅमेरा वितळायला लागलेला आहे नाही नको. हे उत्तर ऐकून. इतकं म्हणजे हे झालंय. ठीक एक पत्र पण मला पाठवा. त्याच्यात जर नाही साडेबारा. ठीक आहे मॅडम. दोन